तर लाडका भाऊ योजना याबद्दल तुम्ही सांगा. जे 12वी पास असतील, ITI झालाय, डिप्लोमा झालाय, ग्रॅज्युएशन झालाय, त्यांना रोजगाराची एक संधी मिळणार आहे. म्हणजे ट्रेनिंग दिलं जाणार आहे. पहिलं 12वी पास, जे 12वी पास आहेत त्यांना 10,000 नाही भेटणार, त्यांना 6,000 भेटणार. 12वी पासला 6,000. बरोबर. जे ITI झालाय, डिप्लोमा झालाय, त्यांना 8,000 रुपये. तर आता जर समजा यांनी सांगितलंय की डिप्लोमा झालेला मुलगा आहे किंवा 12वी पास आहे तर तो करू शकतो, पण मग आता डिप्लोमा नंतर मुलं बीला जातात किंवा 12वी नंतर पण ग्रॅज्युएशनला जातात वेगवेगळ्या फील्डमध्ये, तर ते सगळे लोक याच्यात अप्लाय करू शकतात का? तर याच्यात असं कसं आहे का, समजा आर्ट्स केलेलं आहे एखाद्या मुलाने, 12वी आर्ट्स आहे किंवा 12वी सायन्स आहे, तर फक्त सायन्सचेच लोक अप्लाय करू शकतात, आर्ट्सचे? शुभम दादा, आता आपण काय करू की तुम्ही जो व्हिडिओ बनवला आहे लाडका भाऊवर, त्याच्या खाली जे आपण कमेंट्स आहे आणि लोकांचे जे प्रश्न आहे, तर ते प्रश्न आपण तुम्ही त्याचे उत्तरं द्या. चालेल, ठीक आहे. चला मग चेक करू आपण आता की काय काय प्रश्न आलेले तुमचे. लास्ट डेट काय फॉर्म फिलिंगची? डिप्लोमा सुरू आहे तर सिलेक्ट करू शकतो का मला असं विचारलंय. याच्यात विचारलंय की पैसे कधी येतील त्यांच्या अकाउंटला, पैसे कधी भेटणार, त्याच्यात पण त्यांनी काय केलंय. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे शुभम पवार दादा. दादा नमस्ते. नमस्ते. यांना तुम्ही पाहिलेलंच असेल, यूट्यूबवर 1 मिलियन याचे सबस्क्रायबर आहे, मराठी कॉर्नर नावाचं चॅनल आहे आणि योजनांबद्दल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जबरदस्त माहिती देणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे शुभम दादा आहे. तर आज सगळ्यात ट्रेंडिंगला जी आपली योजना आहे ती लाडका भाऊ योजना, त्या योजनेबद्दल शुभम दादा आपल्याला एकदम सविस्तर माहिती देणार आहे. कोण अप्लाय करू शकतं, क्रायटेरिया काय, किती पैसे येतील, त्याच्यानंतर कागदपत्र कोणकोणते लागतील, सगळी डिटेल माहिती तुम्हाला येणार आहे पुढच्या 15 ते 20 मिनिटात मिळणार आहे. तर शुभम दादा, तुमचं स्वागत आहे परत एकदा. तर लाडका भाऊ योजना याबद्दल तुम्ही सांगा. आता ॲक्च्युअली याचं जे नाव आहे ते लाडका भाऊ योजना नाही आहे. मग अधिवेशन असतं, अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी इथे तोंडातून गेलं त्यांच्या की आम्ही लाडक्या बहिणींसाठी नाही, आता बहिणींसाठी दिलं, लाडक्या भावासाठी पण देणार. त्यामुळे मग आम्ही व्हिडिओ बनवायला सुरू केली की लाडका भाऊ योजना, लाडका भाऊ योजना. बरोबर. पण याचा GR आला. या योजनेचं ऍक्च्युअल मध्ये नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. यालाच आपण लाडका भाऊ योजना. बरोबर. आता ही योजना आहे, या योजनेअंतर्गत कसं आहे, जे बेरोजगार आहेत, बरोबर, ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, त्यांना याच्यामध्ये लाभ मिळणार आहे. आता यामध्ये जे 12वी पास असतील, ITI झालाय, डिप्लोमा झालाय, ग्रॅज्युएशन झालाय, त्यांना रोजगाराची एक संधी मिळणार आहे. म्हणजे ट्रेनिंग दिलं जाणार आहे. मग ते ट्रेनिंग कोणत्याही कंपनीमध्ये मिळेल. आणि त्या ट्रेनिंग, तुम्ही जर ट्रेनिंगला गेला तर त्याबद्दल जे काही विद्यावेतन आहे ते सरकार देणार आहे. आणि विद्यावेतन फी आपण त्याला म्हणू शकतो, जे सरकार पे करेल. थोडक्यात ऑन जॉब ट्रेनिंग वगैरे असतं ना, त्या टाईप मध्ये ते सरकार मार्फत या मुलांना मिळणार आहे. आणि याच्यामध्ये एकूण 10 लाख मुलांना किंवा बेरोजगारांना याच्यामध्ये जागा थोडक्यात आहेत. आता याच्यामध्ये काय आहे, भरपूर जण म्हणतात आम्हाला घरी बसून पैसे मिळतील. तेच वाटतंय, जसं लाडकी बहीण मध्ये आहे थोडंसं, लाडकी बहीण मध्ये तसं आहे थोडं की तुम्हाला 1500 रुपये मिळून जाईल, क्रायटेरियात बसले तर बी द्या. इथं तसं नाही. इथं काय आहे, तुम्हाला हातपाय हलवायला लागणार, कष्ट करावं लागणार, त्याशिवाय म्हणजे फिरून फिरून आयुष्यभर कष्ट करायचेच काही ना काहीतरी करावंच लागणार. मग इथं पण तसंच आहे, तुम्हाला अप्रेंटिसशिप आपण म्हणू शकतो. अप्रेंटिसशिप ऑन जॉब ट्रेनिंग आहे. बरोबर. हे ट्रेनिंग 6 महिन्याचं राहणार आहे. बरोबर. आणि 6 महिन्यामध्ये जे काही महिन्याला याला आपल्याला पेमेंट म्हणजे विद्यावेतन मिळेल. बरोबर. आता याच्यामध्ये पेमेंटचं कसं क्रायटेरिया आहे, जसं की कमीत कमी 12वी पास असणं गरजेचं आहे. क्रायटेरिया लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट की कोण याला अप्लाय करू शकतं. पहिलं 12वी पास. जे 12वी पास आहेत त्यांना 10,000 नाही भेटणार, त्यांना 6,000 भेटणार. 12वी पासला 6,000. बरोबर. जे ITI झालाय, डिप्लोमा झालाय, त्यांना 8,000 रुपये. आणि जे ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय ज्यांचं, त्यांना 10,000 रुपये. असे विद्यावेतन प्रत्येक महिन्याला दिले जाणार. 6 महिन्यासाठी फक्त का? फक्त 6 महिन्यासाठी. आता भरपूर जण म्हणते 6 महिन्यानंतर आम्ही काय करायचं, परत घरी बसायचं. तर तसं नाही. तसं नाही. तर सरकार याच्यावर काय म्हणताय की कंपनीला जर तुमचं काम आवडलं, बरोबर, तुम्ही ते जे सर्टिफिकेट असेल किंवा काय घेऊन दुसऱ्या कंपनीत शिफ्ट होऊ शकता, किंवा कंपनी सुद्धा तुम्हाला
पुढे कंटिन्यू करू शकते असं सुद्धा म्हणणं आहे. बरोबर. हां, मग आता याच्यामध्ये कसं आहे, ॲप्लाय करण्यासाठी मुलांना क्रायटेरिया थोडा दिलाय. हां, जसं की कमीत कमी वय 18 पाहिजे कम्प्लीट. बरोबर. जास्तीत जास्त 35 आहे, 35च्या वरती नाही. 35च्या वर अप्लाय नाही करू शकत. मॅक्स 35. बरोबर. 35 वयापर्यंत ते अप्लाय करू शकतात. बरोबर आहे. महाराष्ट्र राज्यातलाच मुलगा पाहिजे. याच्यात काही महिलांचा विषय नाही की बाहेरून येणारी महिला त्याला तसं काय विषय नाही. महाराष्ट्र राज्यातला रहिवासी गरजेचं. बरोबर. यासाठी अप्लाय करण्यासाठी फक्त 2च पात्र आहेत, म्हणजे 18 वर्ष कम्प्लीट, मॅक्झिमम 35 वर्ष. बरोबर. दुसरं आपलं 12वी पास कमीत कमी, मग पोस्ट ग्रॅज्युएशन, ITI, डिप्लोमा सगळे अप्लाय करू शकतो. हा, पास पाहिजे ना, पण 12वी पास. आणि आता क्रायटेरिया एवढा जरी असेल तुम्ही अप्लाय करू शकता. बरोबर. पण यासाठी आवश्यक जे कागदपत्र आहेत ते महत्वाचे आहेत. कागदपत्रामध्ये एक कागदपत्र अत्यंत महत्वाचं. बरोबर. त्यासाठी तुम्हाला रजिस्टर करावं लागतं. ओके. आता कागदपत्रामध्ये नॉर्मल आहे, तुमचं आधार कार्ड लागेल, बँक पासबुक जिथे तुम्हाला पैसे भेटतील. बरोबर. बँक पासबुक लागेल. बरोबर. बँक पासबुक नसेल तर कॅन्सल चेक देऊ शकता. आणि तिसरं आहे ते म्हणजे तुमचं गव्हर्नमेंटचं जे एम्प्लॉय पोर्टल आहे, रोजगाराचं पोर्टल, PF अकाउंट म्हणतो ते. नाही, PF नाही. म्हणजे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला rozgar.mahaswayam.in.gov.in बरं या वेबसाईटवर रजिस्टर करावं लागेल. तिथे तुम्हाला जे काही कार्ड आहे हे कार्ड मिळते, एम्प्लॉयमेंट कार्ड असतं, जॉब कार्ड सुद्धा म्हणतात. बरोबर. मग ते तुम्हाला लागणार आहे यासाठी. हो, हे सगळ्यात महत्वाचं पॉईंट आहे. आधार कार्ड एक लागेल, बँक पासबुक एक लागेल, आणि तुमचं जे वेबसाईटचं नाव काय बोलले, rozgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ते तुमचं कार्ड करावं लागेल, अप्लाय करावं लागेल. शिवाय तुम्ही लाभ नाही घेऊ शकत. ते कार्ड लगेच मिळून जातं का? ते तुम्ही रजिस्टर करून माहिती भरून थोडी माहिती भरली, तुमचं कार्ड तुम्हाला भेटेल. कार्ड भेटेल, नोंदणी झाली. बरोबर. आता पुढच्या गोष्टी काय याच्यात अजून? पुढच्या गोष्टी, तुम्ही ॲप्लाय केलं, ॲप्लाय करून तुम्हाला कार्ड भेटलं, तर आता याचे पुढची प्रोसेस अशी आहे की कुठे मेळावे निघतात, जॉब मेळावा असतो. बरोबर. त्या ठिकाणी जावं लागेल तरुणाला. की जसं अजित पवारांनी 12 घेतला होता ना, तो एक तिथे बाकीच्या कंपनी येतात, त्या कंपनी मग यांना घेऊन जा. त्या कंपनी तुम्हाला तिथून हायर करतील 6 महिन्यासाठी. बरोबर. आणि त्या कंपनीमध्ये जे तुम्हाला पेमेंट येईल ते पेमेंट देईल गव्हर्नमेंट. इथं काय होणार, कंपनीकडे तुम्ही फ्रीमध्येच काम करायचंय, पण सरकार विद्यावेतन देणार तुम्हाला काम करता. बरोबर. हे ऑन जॉब ट्रेनिंग असणार कंपनी. बरोबर आहे. मग याच्यामध्ये आता जसं तुम्ही म्हटले की डिप्लोमावाले मुलं करू शकतात, त्याच्यानंतर 12वी पास जे आहेत ते करू शकतात, पोस्ट इंजिनियर लोक पण करू शकतात, BTech वाले. ते आता सगळे याच्यात ज्याचं ग्रॅज्युएशन झालं म्हटलं, ग्रॅज्युएशन वाले पण सगळं करू शकतात. BTech मध्ये ग्रॅज्युएशन त्यांचं झालेलं असेल. बरोबर. आपण ज्या अगोदर जर कोण जॉबला असेल ते नाही करू शकत. ओके. म्हणजे जे बेरोजगार आहेत तेच फक्त अप्लाय करू शकतात. पण जर कुणी प्रायव्हेटला आहे आणि त्याला पगार कमी आहे तर ती व्यक्ती जॉब सोडून अप्लाय करू शकते? नाही करू शकत. पण मग ते कसं चेक होईल ना? चेक होणार ना. चेक कसं होईल, आता भरपूर जण म्हणतील कसं चेक होणार. आपण एखाद्या कंपनीमध्ये लागलं, आपला UN नंबर जनरेट होतो, म्हणजे PF अकाउंट चालू होता. PFच्या अकाउंटवरती ते सरकारला समजणार. प्रायव्हेट कंपनी असली तरी. तर आता जर समजा यांनी सांगितलंय की डिप्लोमा झालेला मुलगा आहे किंवा 12वी पास आहे तर तो करू शकतो, पण मग आता डिप्लोमा नंतर मुलं BEला जातात किंवा 12वी नंतर पण ग्रॅज्युएशनला जातात वेगवेगळ्या फील्डमध्ये, तर ते सगळे लोक याच्यात अप्लाय करू शकतात का, जरी ते शिक्षण घेत आहे आता तरी? नाही, जे शिक्षण घेत आहेत ते अप्लाय करू शकत नाही. त्यांनी सरळ मेन्शन केलेलं आहे. ओके. ते अप्लाय करू शकत नाही. जे कम्प्लीट आहे ज्यांचं, बरोबर, आणि ते बेरोजगार आहेत तेच लोक अप्लाय करू शकतात. बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही शिक्षण घेताय तर तुम्ही याला अप्लाय नाही करू शकत आहे. जरी तुम्ही 12वी पास किंवा डिप्लोमा पास आहे तर तुम्ही नाही करू शकणार. कमीत कमी ते तरी नाही करू शकणार. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की अप्लाय कसं करायचं? मी आत्ताच सांगितलं, अप्लाय करण्यासाठी सरकारने त्याचं वेबसाईट आहे, ती वेबसाईट अगोदरचीच आहे, तर त्यावरती त्यांनी प्रोसेस केली आहे. rozgar.mahaswayam.gov.in या साईटवरती जाऊन आपली नोंदणी करायची. बरोबर. नोंदणी कशी करायची, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे. चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा, नोंदणी पूर्ण व्हिडिओ. वेळ लागेल पण पूर्ण तुम्हाला बरोबर टू झेड प्रोसेस समजेल, काय काय माहिती भरायची असते. बरोबर आहे. तर ती तुम्ही मोबाईल मधून करू शकता,
तुमचा पीसी लॅपटॉप असेल किंवा मग शेजारील माही सेवा केंद्र CS सेंटर मध्ये. आणि काय की जर मुलगा 10वी डिप्लोमा पास आहे किंवा तो 12वी पास आहे तर ते हँडल करू शकतात. स्वतः म्हणलं तरी करू शकतात. त्यामुळे मोबाईलवरून तुम्ही दादांनी जी वेबसाईट सांगितली त्यांच्या व्हिडिओवर जाऊन तुम्ही त्या वेबसाईटमधून ते पूर्ण चेक करू शकता. दादा याच्यात असं आहे का, समजा आर्ट्स केलेलं आहे एखाद्या मुलाने, 12वी आर्ट्स आहे किंवा 12वी सायन्स आहे, तर फक्त सायन्सचेच लोक अप्लाय करू शकतात, आर्ट्सचे करू शकतात? असं काय नाही. 12वी पास कोणत्याही स्ट्रीम असेल तरी चालेल. ओके, कोणताही मुलगा यांना अप्लाय करू शकतो. पण मी याच्यात असं एक पाहिलं होतं की टेक्निकल मुलं नाही करू शकत, जसं बीटेक वाले नाही करू शकत, BE वाले, असं काहीतरी. नाही, असं काही त्यांनी मेन्शन नाही केलं GR मध्ये की तुम्ही याच ह्याच्यातले पाहिजे. तर त्यांनी 12वी पास, ITI, पदविका, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन एवढंच मेन्शन केलं. इतकंच मेन्शन. सर्व जण अप्लाय करू शकतात, सगळे जण याला अप्लाय करू शकते. याच्यात असं काहीच नाही, कारण कंपन्या सगळ्या ठिकाणी सगळ्या टाईपच्या कंपन्या आहे. बरोबर आहे. म्हणजे आणि समजा आता एक नवीन फील्ड आहे आपलं, जसं मीडिया, तर मीडियाच्या कंपन्यांमध्ये पण हे मुलं जाऊ शकतात. समजा व्हिडिओ एडिटिंग एक झालं, तशाही ठिकाणी जर म्हणजे जाऊ शकतात. मी कसं म्हणतोय की आता मेन मुद्दा काय आहे, यासाठी कंपन्या रजिस्टर करणार आहेत अगोदर. कंपनी सरकारकडे येणार, नोंदणी करणार, त्यांच्यासाठी सुद्धा वेगळा क्रायटेरिया ठरला जाईल. बरोबर, ठरवलाय. तर दादा आता आपण या योजनेबद्दल भरपूर सारे माहिती तर आपण तुम्ही दिली याच्याबद्दल डिटेलमध्ये, तरी एकदा परत पैशांचा जर विषय काढला आपण, तर कुणाला किती पैसे मिळतील? हे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होतील, पण तुम्हाला अप्रेंटिसशिप करावी लागेल, तरच हे पैसे भेटतील. जसं की 12वी पास असेल तर 6,000 रुपये. 6,000 रुपये. तुमचा डिप्लोमा किंवा ITI झाला असेल तर 8,000 रुपये. बरोबर. ग्रॅज्युएशन वरती तर तुम्ही लागला जॉबला, अप्रेंटिसशिपला, तर 10,000 रुपये. 10,000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यात जमा करायची. शुभम दादा, आता आपण काय करू की तुम्ही जो व्हिडिओ बनवलाय लाडका भाऊवर, त्याच्या खाली जे आपण कमेंट्स आहे आणि लोकांचे जे प्रश्न आहे, तर ते प्रश्न आपण तुम्ही त्याचे उत्तर द्या. चालेल. ठीक आहे, चला मग चेक करू आपण आता की काय काय प्रश्न आलेले आहे तुमचे. तर शुभम दादा, पहिला प्रश्न घेऊ आपण आता. तर कोण एक जण म्हणतं की नोंदणीचं ऑप्शनच येत नाही वेबसाईट ओपन केल्यावर. ते काय झालंय आता, नवीन सगळेच लोक अप्लाय करतात, सर्व्हर प्रॉब्लेममुळे साईट थोडं हँग व्हायला लागली आहे, त्यामुळे असे थोडेफार साईटवर येतील. भरपूर जणांना एक्झॅक्ट माहितच नाहीये. नोंदणी करायची आहे, पण योजना अगोदर समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच नोंदणी करा. बरोबर आहे. लास्ट डेट काय फॉर्म फिलिंगची? अशी लास्ट डेट काय मेन्शन नाहीये. कंटिन्यू चालत राहील. कंटिन्यू चालत राहील. डिप्लोमा सुरू आहे तर सिलेक्ट करू शकतो का, मला असं विचारलंय? नाही. कम्प्लीट शिक्षण जर कोणी शिकत असेल तर नाही करू शकत. कम्प्लीट पाहिजे. याच्यात विचारलंय की पैसे कधी येतील त्यांच्या अकाउंटला, पैसे कधी भेटणार? त्याच्यात पण त्यांनी काय केलंय, तुमची प्रेझेंटी आहे ती असणं गरजेचं आहे. कंपनीमध्ये 70% प्रेझेंटी असणं गरजेचं आहे. ओके. नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाही. पैसे नाही मिळणार. आणि आता 1 महिना झाल्यानंतर ती रक्कम सरकार जमा करत 1 महिना झाले. म्हणजे 6,000 रुपये ते प्रत्येक महिन्यात 10,000 जे असतील ते करत राहील. दादा, नोंदणीचं ऑप्शन नाहीये. ते मोस्टली लोक त्यांचं वेबसाईट बद्दल प्रॉब्लेम आहे, तर ते एक साथ जास्त लोक गेल्यामुळे सर्व्हर हँडल नसेल करू शकत. तर थोडं तुम्ही ट्राय करत राहा, हळूहळू तुम्हाला ते ऑप्शन यायला सुरुवात होऊन जाईल. याच्यात एक कमेंट अशी आहे, खाजगी कंपनीमध्ये 6 महिने कॉन्ट्रॅक्टवर काम करायचे आहे, फुकट पैसे कुणालाही मिळणार नाही. बरोबर आहे. बरोबर. फ्रीमध्ये नाहीये, तुम्हाला काम करायचे 6 महिने, त्याचा तुम्हाला पगार मिळणार आहे, पण तो पगार पण चांगली अमाऊंट आहे. म्हणजे ज्याच्याकडे जॉब नाही त्याला 6,000 10,000 पण भरपूर झाला सुरुवात करायला. बेरोजगार असेल तर ट्राय करू शकता. IT कंपन्यांमध्ये आता जे म्हणतो आपण रजिस्ट्रेशन आहे, ते मुलं पण याला ट्राय करू शकतात. नक्कीच, ते पण एक चांगलं ऑप्शन आहे. कंपन्या सर्व IT कंपन्या पण येतील ना याच्यामध्ये, चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, शुभम दादांनी आपल्याला लाडका भाऊ, माझ्यासाठी तर लाडका भाऊची योजना आहे, त्याचं नाव वेगळं आहे, बट लाडका भाऊ या योजनेबद्दल अतिशय व्यवस्थित माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर या योजनेबद्दल डिटेलमध्ये या योजनेचा GR वाचायचा असेल, शुभम दादांनी या योजनेचा फॉर्म कसा भरायचा अतिशय डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघायचा असेल, त्याच्यानंतर याच्या फॉर्मच्या लिंक, सगळ्या गोष्टी, ॲपची लिंक, सगळं काही तुम्हाला जर हवं असेल, वेबसाईटची लिंक, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि तिथं तुम्हाला सगळ्या लिंक्स मिळतील. बरोबर दादा? नक्कीच. सगळी डिटेल माहिती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ती मिळेल. दादांचे व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओवर A to Z अतिशय पूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर शुभम दादा, परत एकदा धन्यवाद तुमचं. तुम्ही जी माहिती देताय ती महाराष्ट्रातल्या लोकांना खूप युजफुल आहे आणि सगळ्यात पहिले आपल्या चॅनलवर माहिती असते, म्हणजे कोणत्या पण योजनेबद्दल. याच योजना नाही तर तुम्हाला कोणत्याही योजनेबद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्ही शुभम पवार मराठी कॉर्नर, शुभम पवार टाकलं तरी तुम्हाला तिथं चॅनल येऊनच जातं.
तर तुम्ही तिथे जाऊ शकता. खूप चांगलं काम करताय दादा तुम्ही. महाराष्ट्रातला एकमेव असा व्यक्ती आहे की जो इतक्या आत्मीयतेने आजच नाही तर 4-5 वर्षापासून हे सगळे कामं करतोय. त्यांचं एक वैयक्तिक आपण त्यांच्या आयुष्यावर पण एक पॉडकास्ट करणार आहे, जेव्हा ते फ्री असतील आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण तसा पॉडकास्ट करू. दादा धन्यवाद तुमचा. धन्यवाद.